शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सरकारने विविध योजनांचे पैसे एकाच वेळी जमा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आणि निर्णय जाहीर केला आहे। हे पैसे नेमके कसे येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि लेटेस्ट अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सरकारने केवळ एका योजनेचे नाही तर तब्बल 3 ते 4 योजनांचे वेगवेगळे पैसे एकत्र टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल, म्हणजेच आधारशी जोडलेले बँक खाते असेल, तर त्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे ऑटोमॅटिक जमा होणार आहेत। या निर्णयामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयानुसार पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच इतर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे। सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग केला जाणार आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या मिळून 4 योजनांना मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली असून निधी वाटपाची तारीखही निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब, गरजवंत आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। अगदी काही तासांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे वितरण सुरू होणार आहे। विशेषतः पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण प्रति हेक्टरी 15 ते 17 हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार असून नुकसानीच्या प्रमाणानुसार रक्कम वेगवेगळी असणार आहे। हे सर्व पैसे 100% डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यात क्रेडिट होणार असल्यामुळे कोणताही भ्रष्टाचार किंवा अडथळा राहणार नाही। सरकारकडून एकदा बटन दाबले की पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पैसे कोणत्या तारखेला जमा होणार, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे पात्र असणार, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे। एक नाही तर तब्बल 4 ते 5 योजनांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार असल्याने ही मोठी आनंदाची बातमी आहे। ज्यांचे पीक जास्त नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना 18 ते 20 हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे। कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे। जिल्हा आणि तालुकानिहाय पात्र याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तुमचे नाव यादीत असल्यास तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी संजीवनी ठरणार आहे। तसेच 2026 पासून पीक विमा नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई सुद्धा थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे। सध्या काही तांत्रिक अडचणी, पोर्टल हँग आणि ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे काही शेतकऱ्यांना विलंब झाला होता। मात्र आता सरकारने 200 कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे। ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी तात्काळ जवळच्या CSC किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। शेतकरी बांधवांनो, जानेवारी महिन्यात 15 ते 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे 100% जमा होणार आहेत। आधार लिंक, फार्मर ID आणि ई-केवायसी पूर्ण असेल तर कोणतीही अडचण येणार नाही। अशाच प्रकारची शेतीविषयक महत्त्वाची आणि विश्वासार्ह माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।